नमस्कार मंडळी. तर बऱ्याच दिवसापासून म्हणजे बऱ्याच महिन्याआधी मी बोलली होती की वज्रेश्वरी आईच्या भेटीला जायचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून. पण काही योग जुळतच नव्हता. त्याच्यामुळे नवरात्रीचा उत्सव चालू आहे. तर मी सहज मिस्टरांना बोलली की आपण जाऊया वज्रेश्वरीला. तर सहजच असा प्लॅन झाला आणि आम्ही निघालो वज्रेश्वरीला. बाईकच घेऊन गेलो होतो कारण आमच्या घराच्या काही अंतरावर आहे असं मला वाटलं होतं. पण थोडीशी लांबच आहे. पण ठीक आहे. आम्ही ती पोचलो. ओटीचं सामान वगैरे घेतलं. लाईन वगैरे काहीच नव्हती. त्याच्यामुळे खूप छान मस्त असं दर्शन झालं. खूप भारी वाटत होतं. मंदिराच्या गाभात व्हिडिओ शूटिंगला अलाउड नाही आहे, तरी पण मी गुपचूप एक क्लिप घेऊनच टाकली. त्यात काय एवढं होत नाही. त्यानंतर पिल्लू बघा जिथे देवबाप्पा दिसेल तिथे नमस्कार करत फिरत होती. थोडंसं फोटो सेशन केलं तिथे. थोडासा टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर आम्ही निघालो. थोडीशी स्वीट्सची आणि पिल्लूसाठी बँगल्सची वगैरे खरेदी केली आणि त्यानंतर जेवणाचा टाईम झालं होतं ऑलमोस्ट. त्यामुळे आम्ही भजी आणि मिसळ पाव असं खाल्लं कारण तिकडे जेवणाचे काही चांगले असे व्हेजमध्ये ऑप्शनच नव्हते आणि आम्ही घरी यायला निघालो. तर एवढा पाऊस लागला, भरपूर पाऊस लागला होता. जवळजवळ अर्धा तास तर आम्ही तिकडेच थांबून होतो. खूप कंटाळा यायला लागला. त्यानंतर थोडासा पाऊस कमी झाला तर यांना बोललो चला निघूया, काय एवढं हरकत नाही. पिलूच्या डोक्यावर साडीचा पदर ठेवला आणि आम्ही निघालो. खूप रस्त्यामध्ये सुंदर असा व्ह्यू दिसत होता. आजूबाजूला हिरवळ आणि थंड हवा. वातावरण खूप छान झालं होतं. पण मध्येच पाऊस एवढा लागला की पुन्हा आम्हाला मध्ये थांबावं लागलं आणि असंच पावसात भिजत भिजत आम्ही घरी पोहोचलो. तर असा होता आजचा दिवस. बाय.